नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्या सोबत आहेत सीए अभिजित थोरात सर, जे एबी थोरात अँड कंपनीचे फाउंडर आहेत. अतिशय खडतर परिस्थितीतून त्यांचा हा प्रवास सुरू झालेला आहे. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी ते सीए झालेले आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम आपले आभार की आपण आज या मुलाखतीसाठी आपण आज बोलवलं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सर, तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं सांगा. अ, माझं खरं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पुण्याजवळ शिरूर जे गाव आहे, रांजणगाव गणपतीच्या पुढे येतं ते. तर त्या शिरूरमध्ये माझा प्रवास झाला. म्हणजे माझं प्राथमिक शिक्षण अगदी नगरपालिकेच्या शाळेमध्ये सुरू झालं. आणि माझ्या ह्या शैक्षणिक प्रवासामध्ये माझ्या आईचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे आई शिवणकाम करायची आणि त्या शिवणकामाच्या उत्पन्नामधूनच आमचा सगळा शिक्षणाचा खर्च म्हणा किंवा शिक्षण जे आहे ते सगळं त्या शिवणकामाच्या येणाऱ्या पैशातनं आमचं झालं. त्याच्यामुळे आईच्या त्या तेव्हाच्या निर्णयामुळे तो माझा पाया मजबूत झाला आणि मग मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. तुम्ही लहानपणी वयात 10वी होईपर्यंत अनेक वेगवेगळे काम केलेत. मग ते पेरू हो, विकायचं असते किंवा इतर अनेक हो, कामं हो. केलेत. तर तो जो बरोबर. प्रवास आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. मुळामध्ये आम्ही शिरूरमध्ये शहरामध्ये ज्या ठिकाणी राहत होतो तो अतिशय कमी विकसित असलेले किंवा वस्तीचा भाग होता. त्याच्यामुळे आजूबाजूला जी सगळी मित्रमंडळी होती, तर म्हणजे सांगायचं म्हटलं की ज्या ज्या इन्कम ज्याचं इतकं असतं उत्पन्न त्यानुसार तो भाग डेव्हलप होत असतो. त्याच्यामुळे आमच्या आसपास सुद्धा अगदी मजुरी करणारी किंवा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारी, रिक्षा चालवणारी, ड्रायव्हर किंवा अशा सगळ्या संमिश्र कमी उत्पन्न असलेल्याच मंडळींची मुलं होती. ते सगळे आम्ही मित्रमंडळी. मग तेव्हा जी कामं त्यावेळेस आम्हाला सुट्टीमध्ये शक्य असायचं, म्हणजे कधी पतंग विकणं असेल, कधी फटाके विकणं असेल किंवा मग कधी कोणाचे वडील भाजीपाला विकायचे तर मग आम्ही त्यांची सायकल घेऊन आम्ही पेरू विकायला जाणं असेल किंवा आता केटरिंगचा जो व्यवसाय आहे तर केटरिंगमध्ये बरीचशी मुलं वस्ती भागातली असतात. तर मग आम्ही त्याच वेळेस जशी संधी मिळायची, म्हणजे तेव्हा ₹50 रोज असायचं त्याला, तर मग आम्ही केटरिंगच्याही कामाला जायचो. म्हणजे असं होतं की बाबा दुसरं काही करायला नव्हतं किंवा आम्हाला पॉकेट मनी किंवा अशी काही त्यावेळेस सोय नव्हती. तर मग आम्हाला ते पण ज्याला म्हणू आमचा पॉकेट मनीसाठी आम्ही हे सगळे उद्योग त्यावेळेस करायचो. तर आपण सीए व्हावं हे तुम्ही का ठरवलं आणि त्याच्यावर कसं काम केलं? खरं सांगायचं तर मला म्हणजे असं काही फिक्स नव्हतं की चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं किंवा सीए करायचं. तर सायन्सला जाणं हा एक जनरल चर्चा जशी चाललेली असायची वर्गामध्ये मुलांमध्ये, तर ते म्हणून इंजिनियर व्हायचं मग सायन्सला जायचं असं इन जनरल त्यावेळेस चर्चा असायची. पण ते सुद्धा व्हायचं किंवा काय त्याचं आगापिछा काहीच माहिती नव्हतं. तर मग सायन्सला ऍडमिशन मला त्यावेळी मिळालं नाही आणि तिथे डोनेशन मागितलं गेलं ₹15,000. मग ते डोनेशन द्यायला पैसेच नव्हते, कारण उत्पन्नच काही नसल्यामुळे डोनेशन आपण कुठून देणार आहोत. तर मग तिथे ठरवलं की बाबा आपण पैसे देऊन तर काय आपण शिकायचं नाही, आपल्या ज्या कॅलिबरनुसार आपल्याला शिकायला मिळेल त्या पद्धतीने आपण शिकायचं. मग आई ज्यांचं शिवणकाम करायचं त्या राठोड मॅडम म्हणून होत्या. तर तिला एक माहिती होतं की त्यांचे मिस्टर जे आहेत ते कुठेतरी कॉलेजमध्ये प्रोफेसर होते, इव्हन कॉमर्सला होते, आर्ट्सला होते. काही त्यांना माहिती नव्हतं आईला असं, आणि कारणही नाही माहिती असायचं. तर ती म्हटली की आपण त्यांच्याकडे आपण जाऊयात. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर ते सांगतील की बाबा काय नक्की आहे. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर ते प्रथम म्हटले की तू सीए हो आणि सीए झालं की तू 4-5 इंजिनियर खिशात घालशील, असं त्यांचं वाक्य होतं. आणि मग थोडंसं आपण म्हणतो ना की काहीतरी वेगळं सांगितलं आणि कोणीतरी आयुष्यात एक विश्वास दाखवलं की तू काहीतरी होऊ शकतो, मनमोकळेपणाने सांगितलंय. आणि मग त्यांच्या एका त्या वाक्यावरती मी विश्वास ठेवला आणि मग सीए करायचा निर्णय घेतला. सीए उत्तीर्ण होणं ही भारतातली एक सर्वात मोठी परीक्षा असते आणि कठीण परीक्षा बरोबर. असते. बरोबर. लाखो लोक त्याच्यासाठी अप्लाय करतात आणि काही हजार लोक त्याच्यामध्ये पास होतात. अगदी बरोबर. तर अनेक लोक आपल्याला लहानपणापासून सांगत असतात ही खूप कठीण परीक्षा आहे.
कोण बरोबर. पास नाही हो ह्याच्यामध्ये अनेक वर्ष लागतात त्याच्यामध्ये पास व्हायला. 30-40व्या वर्षी लोक पास होतात. तर ते काम तुम्ही अवघ्या 22व्या वर्षी करून दाखवलं, तर त्याच्याबद्दल थोडं बरोबर. सांगा. खरं सांगायचं तर अनेकदा म्हणजे आमची ज्या पद्धती जी परिस्थिती होती किंवा ज्या पद्धतीने म्हणजे आम्हाला संधीच नव्हती मॅडम. की संधीच नसल्यामुळे मी नेहमी आताही तरुणांना सगळ्यांना सांगतो की आपण आयुष्यामधला एक बेस्ट शॉट आपण दिला पाहिजे. म्हणजे आपण IQ माहितीवरती किंवा अशा माहितीवर विश्वास न ठेवता एकतर काय आहे की मी नेहमी म्हणतो की काय होणार आहे फालतं फार म्हणजे लोक त्यावेळेस म्हणायची मी सांगितल्यानंतर की बाबा मी चार्टर्ड अकाउंटंट होणार आहे असं ज्यावेळेस सांगायचो त्यावेळेस लोक अक्षरशः मजा घ्यायची की असं असतं का किंवा 30 वर्ष लागतात किंवा 2-5% निकाल असतो. सर्व इंग्लिशमध्ये असतं देशभरातनं मुलं हे करतात. तर मलाही 90-95% मिळणारे जे क्राऊड होता 98% म्हटलं तरी झालं ते निगेटिव्ह होतं. पण मी एक म्हटलं होतं की आपण आयुष्यातला बेस्ट शॉट देऊयात. आपल्याकडे असंही काहीच नसतं. म्हणजे काय होणार होतं मी असे 800 रुपये पगारावर ऑफिस बॉय म्हणून काम करत होतो. माझ्या आयुष्यात काय अजून वाईट होणार होतं. तर आपण ते देऊयात ना म्हणजे एक मोठं स्वप्न बघूयात त्या स्वप्नाला आपलं 100% देऊयात. नाही झालं तर ठीक आहे. म्हणजे त्याला एक गोष्ट आहे की घोड्याची शर्यत असते आणि त्या घोड्याच्या शर्यतीमध्ये गाढव सुद्धा शर्यत करत असतात. तर ते घोडे म्हणतात की अरे तू तर गाढव आहेस तू कशाला घोड्यांच्या शर्यतीमध्ये तू भाग घेतोयस. तर मग तो गाढव त्यांना म्हणतो की अरे ठीक आहे ना म्हणजे मी तर पळतोय म्हणजे मी जर रेस जिंकलो तर घोडा होईल नाही तर मी गाढव आहेतच ऑलरेडी. मला जग म्हणणारच आहे. तसं की आपण ऑलरेडी आपली परिस्थिती गरीबच आहे आपण ऑलरेडी अशा पद्धतीमधून आलेलो आहे. तर झालं तर काहीतरी चांगलंच घडेल त्याच्यातनं. म्हणून मग मी तो सगळा विरोध टाळत मी माझ्या स्वप्नावरती ठाम राहिलो. आणि सगळ्यात चांगलं की मला जी सुरुवात ज्यांच्यापासून झाली होती. जर राठोड सरांनी एखादा ज्यावेळेस गुरु तुम्हाला सुरुवातीलाच पॉझिटिव्ह मिळतो तर मग त्याच्यानंतर 99 जी माणसं मिळतात त्यांच्यावरती कशाला विश्वास ठेवायचा आपण. म्हणून मी सुरुवात जी आहे की ज्यांनी सांगितलंय ना की होऊ शकतं कष्ट घ्यायची तयारी तुझी पाहिजे. तुझं हे पॅरामीटर आहेत तू वर्गात पहिल्या 5 मध्ये पाहिजे. अशा अशा पद्धतीने तुला 12-15 तास अभ्यास तुला करता आला पाहिजे तर तू होऊ शकतो. म्हणजे मी त्याच्याकडे माझा फोकस होता ना की इतर लोकांकडे होता. किंवा मी इव्हन पुण्यामध्ये आल्यानंतर सुद्धा 2%, 5% या निकालाकडे मी कधीच नाही लक्ष दिलं. म्हणजे असं तर गणित होतं की 100 मुलं बसली रेसला आली तर 5 होणार आहेत. पण मी उगाच ते 5त बसायचा कधी प्रयत्न नाही केला. मी माझ्याकडे काय होतं की अभ्यास करायचा किती आपण करू शकतो. आपण काय वेगळं त्याला देऊ शकतो. ही गोष्ट होती म्हणजे म्हणून मी कधी ह्या अँगलकडे बघितलंच नाही. म्हणजे मला सीए झाल्यानंतर होईपर्यंत मी कधीच त्याला टफ आहे म्हणजे काय होतं की सायकोलॉजी आपण करून घेतो इतरांच्या सगळ्या गोष्टीवरनं. त्यांच्या दृष्टीने ते टफ असतं एक ती IQ माहिती असतं टफ आहे का नक्कीच आहे. सिन्सिअरिटीनेच अभ्यास करावा लागतो सहजासहजी आपण होऊ शकत नाही. पण ती आपण डेव्हलप करू शकतो. म्हणून इतर लोक म्हणत असताना सुद्धा मी माझ्या या प्रिन्सिपल्स वरती कष्ट घेण्याच्या तयारीवरती म्हणजे माझ्या हातामध्ये काय आहे अभ्यास करणं माझ्या हातामध्ये त्याला मी 100% देणार. ते 100% मी देत गेलो आणि त्यामुळेच मी 22व्या वर्षी सीए होऊ शकतो. अगदी खरं बोललात सर तुम्ही. कारण का हं. जेव्हा मी ही 365 दिवस 365 स्टोरी ही संकल्पना जेव्हा सुरुवात केली तेव्हा बरोबर. प्रत्येक जण मला म्हटलं हे पॉसिबल नाहीये. 365 दिवस रोज एका व्यक्तीला अरे शोधणं आणि त्याची स्टोरी घेणं. सोपं नाही. तर कोणतेही न्यूज चॅनल देखील करत नाही तर तू कशी करणार आहेस. अनेक लोक मला बोलले की तू मध्ये काही काही दिवस कर मग सोडून टाक. बरेच लोक बरोबर. बोलली पण मला आई माझी पाठीशी राहिली माझे मिस्टर माझे वा. पाठीशी राहिले. काही 2-4 लोक होते जे बोलले की हा तू करू शकतेस पण बाकी सगळी लोक बरोबर. नाहीच होणार बरोबर. अशा पद्धतीने आणि हिचं कसं होऊ नये ह्याच्यासाठी पण काम करत होते. तर बरोबर. म्हणजे हा जो आहे की समाजाचा आपल्याकडे बघण्याचा हेतू असतो की नाही हे नाही होणार काम. बरोबर. ह्याच्यावरच जास्त फोकस असतो लोकांचा की बरोबर. हे होऊ शकतं आणि ह्याच्यासाठी आपण काहीतरी सपोर्ट करायला पाहिजे. बरोबर. असे फार कमीच लोक आपल्याला भेटतात. बरोबर. पण मला खूप आनंद होतोय की आज खरंच ही तुमची जी मुलाखत आहे ही शेवटची मुलाखत आहे या सिरीजची आणि 365 दिवस मी सलग रोज मुलाखती घेऊन हे कम्प्लीट केलेले आहेत. बरोबर. तर जर आपण निश्चय घेतो की आपण हे करू शकतो तर मला असं ते वाटतं की नक्की आपण ते ते नक्कीच काम येतं. करू बरोबर. शकतो. बरोबर. तर तुमचा शिक्षणाचा प्रवास जो आहे तो पूर्ण झाला. तर त्याच्यानंतरचा जो तुमचा पुढचा प्रवास आहे हम्म. त्याच्याबद्दल थोडं सांगा.
मग मी सीए करत असताना ज्यावेळेस पुण्यामध्ये आलो, तर पुण्यामध्ये आल्यानंतर सुद्धा पहिलं वर्षभर मला मदत मिळाली आणि नंतर त्यांचाही काही इश्यू झाल्यामुळे मग मला असा विषय होता की 800 रुपये स्टायपेंड होती फक्त मॅडम. आणि खर्च परत 2500 रुपये होता. तर मला परत तो कसं ते सगळं जुळवायचं. तर मी सीए करत करत म्हणजे आर्टिकलशिप जी होती माझी 10 ते 6, ती करत करत परत 6 ते 10 किंवा 6 ते 11 रात्री वाजेपर्यंत मी एका कंपनीमध्ये पुण्यामध्ये पार्ट टाइम जॉब करायला लागलो. कारण मला घरी सुद्धा पैसे पाठवायचे होते, म्हणजे तिकडची पण परिस्थिती थोडीशी बिकट झालेली होती. आणि मग त्यावेळेस असा विषय होता की काहीतरी काम आपण केलं पाहिजे. मग मी आर्टिकलशिप करायचो. आर्टिकलशिप करत करत 6 ते 10 किंवा 11 वाजेपर्यंत पार्ट टाइम जॉब करायचो. आणि मग पार्ट टाइम जॉब करत करत ती कंपनी सुद्धा मोठी होत गेली. आणि ती कंपनी मोठी होत असताना मग मी विचार केला की आपण, ज्यावेळेस मी चार्टर्ड अकाउंटंट झालो, तर त्यावेळेस मी विचार केला की आपण ज्या कंपनी बरोबर आपण इतकी वर्ष पार्ट टाइम काम करतोय, कंपनी मोठी आहे, तर मग का त्यांच्याबरोबरच आपण पुढे काम करू नये. मग मी त्यांच्याबरोबर काम करायचा निर्णय घेतला. मग पुढची 5 वर्ष मी त्यांच्याबरोबर पूर्ण काम केलं. म्हणजे त्या कंपनीचा मग मी CFO म्हणून मग मी नंतर होतो. आणि ती कंपनी आज 400-500 कोटीचा आज तिचं टर्नओव्हर आहे. तर मग ते झाल्यानंतर मग कुठंतरी वाटलं की आता आपण प्रॅक्टिसकडे वळावं. आणि मग मग त्यावेळेस प्रॅक्टिसचा निर्णय घेतला 2017 साली. तुम्ही जसं आता उल्लेख केला की एक छान नोकरी तुम्हाला होती जिथे तुम्ही सीएफओ हो. म्हणून काम करत होतात, अनेक लोक हो. तुमच्या अंडर होती. तर बरोबर. अशी चांगली नोकरी सोडावी आणि स्वतःचा व्यवसाय चालू करावा, हे तुम्हाला का वाटतं? खरं सांगायचं तर मी ती नोकरी म्हणून मी कधीच पाहत नव्हतो. म्हणजे मी तो सुद्धा माझीच कंपनी आहे म्हणून मी ती गोष्ट करायचो. म्हणजे मी कधी मला कोणीतरी सांगितलंय म्हणून मी ती काम करायचो असं नाहीये. मी ती पूर्ण ओनरशिप घेऊन काम करायचो. माझीच कंपनी आहे अशा पद्धतीनेच मी काम करायचो. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने काम करत असतो आणि काम करत असताना काही अडथळे त्यात निर्माण होतात, किंवा अशी वेळ येते की आपल्याला गृहीत धरलं जातं. मग ते कुठेतरी फील होतं की अरे नाही, मग आपण, आपला जो मोठो आहे की आपल्याला फ्रीडम पाहिजे आणि आपल्याला ज्या पद्धतीने काम करायचंय, आपल्याला समाजासाठी काम करायचंय. म्हणजे तुम्हाला मी इथं नमूद करावं, मला असं वाटतं की 2012 साली ज्यावेळेस मी सीए झालो, 2012 मध्ये मी नादानपर्यंत फाउंडेशन नावाची संस्था सुरू केली. म्हणजे जरी मी नोकरी करत होतो तरी सुद्धा मी ह्या पर्पजसाठी काम करत होतो. म्हणजे त्या 10-12 वर्षामध्ये ह्या साधारण 50-60 हजार मुलांना मोफत मॅडम करिअर विषयी मार्गदर्शन केलं. मग नोकरी करत असताना जरी ती स्वतःची कंपनी म्हणून आपण करत होतो तरी सुद्धा एक लिमिटेशन येतं, तुम्ही कुठेतरी बांधील असता. आणि ह्या सगळ्या बेसिसवरती मी विचार केला की आपल्याला आपल्यामध्ये जे सगळं काय आहे, म्हणजे आपण इतरांसारखे नॉर्मल नाही आहोत की चाललंय रुटीन आहे. मग मला तिथे चांगला पगार होता, 15-20 लाखाचं पॅकेज होतं. ते सुद्धा एकदम वेल सेटल्ड लाईफ होतं. पण मला लक्षात आलं की हे काय माझं आयुष्याचं एम असू शकत नाही. तर आपण कुठंतरी आता वेगळा विचार करायला पाहिजे. आणि आपल्याला समाजासाठी आणि या सगळ्यासाठी जर वेळ द्यायचा असेल तर स्वतःचीच प्रॅक्टिस आपल्याला सुरू करावी लागेल. आणि त्यामुळे मग मी प्रॅक्टिसमध्ये यायचा निर्णय घेतला. सर, आज जे तुमचे क्लायंट्स आहेत ते अनेक स्टार्टअप्स आहेत, एसएमई आहेत. बरोबर. तर हे जे उद्योजक आहेत जेव्हा रिटर्न फाईल करतात तेव्हा त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या त्याच्याबद्दल थोडं सांगा. कारण का आज देखील आपण बघतोय की आर्थिक साक्षरता फार कमी आहे. बरोबर. उद्योजक इंजिनियर असतात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातून येऊन ते त्यांचं काम करत असतात. पण रिटर्न बरोबर. फाईल कशी करावी, फायनान्स कसा सांभाळावा, अकाउंट कसा बरोबर. सांभाळावा हे त्यांना माहिती नसतं. तर त्याच्याबद्दल बरोबर. थोडं गाईड द्या. मॅडम खरं सांगायचं तर मी जे एकंदरीत ऑब्झर्व केलं समाजामध्ये, किंवा उद्योजकता या विषयामध्ये मी जो अभ्यास केला, मी जे वाचन केलं, ऑब्झर्वेशन मी जे केलं, तर आपल्याकडे मॅडम काय होतं की अकॅडमिक्समध्ये ज्या म्हणजे आपल्याकडे सुरुवात अशी होते की आपल्याकडे मुलं जे शिक्षण घेतात की मला चांगली नोकरी मिळायला पाहिजे, म्हणजे मला चांगलं पॅकेज मिळायला पाहिजे. पालकांना सुद्धा तसं वाटतं की मला माझ्या मुलाला खूप चांगलं पॅकेज मिळायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने सगळी तयारी असते. म्हणजे जे आपण म्हणतो ना की हा, उद्योजक आहे, उद्योजकाला ते मान सन्मान देतील, पण स्वतःचा मुलगा उद्योजक व्हावा असं त्यांना वाटत नाही. त्यांना चांगली नोकरीच मिळायला पाहिजे असं वाटतं. म्हणजे शिवाजी महाराज जन्माला यावेत पण आपल्या घरामध्ये नको. तर हे त्यांना झेपत नाही. आणि मग काय होतं आपल्याकडे की नोकरी मिळाली नाही ना, की मग आपल्याकडचा तरुण उद्योजकतेकडे वळतो. म्हणजे आज पण जर तुम्ही समाजामध्ये परिस्थिती बघितली
तर वर्गातल्या शेवटच्या बाकावरचे विद्यार्थी वर्गातल्या पहिल्या बाकावरच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे नोकरीला ठेवतात. तर याच्यामध्ये काय होतं, पण एक दुसरी गोष्ट की मग थोडंसं शिक्षण कमी असतं, आपण ज्याला म्हणू, किंवा अकॅडमिकली हुशार हुशार नसतात. त्याच्यामुळे मग व्यवसाय करताना, व्यवसाय तर सुरू करतात, पण व्यवसाय सुरू करत असताना मग इन्कम टॅक्स माहीत नसतो, जीएसटी माहीत नसतं, बिझनेस प्रोसेसेस माहीत नसतात, बँकिंग माहिती नसतं, तर मग त्याला अडचण होते. मग इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे हा त्याला काहीच माहित, म्हणजे असं असतं की काहीतरी गव्हर्नमेंट रिटर्न आपल्याला देतंय का, इथपर्यंत त्याचं कन्फ्युजन असतं, की तो एक फॉर्म असतो हे सुद्धा त्याला माहिती नसतं. सो मग ह्या उद्योजकांसाठी मला त्याचा इतका आनंद होतो की यांना मला ते समजून सांगता येतं, मला त्याचं महत्त्व समजून सांगता येतं, बँकिंगशी ते कसं लिंक आहे ते समजून सांगता येतं, तो टॅक्स जो गव्हर्नमेंटला जातो त्याचं नक्की काय होतं, कसा अर्थव्यवस्थेला हातभार लागतो, हे सगळं सांगितल्यामुळे उद्योजकांना मला त्या पद्धतीने मार्गदर्शन करता येतं. आणि उद्योजकांना हेच मला सांगायचं की उद्योग करत असताना चार्टर्ड अकाउंटंट हा खूप एक मार्गदर्शकाची भूमिका निभावत असतो. तर तुमचा चार्टर्ड अकाउंटंट बरोबर तुमचे अगदी खूप चांगले संबंध पाहिजे, पॉझिटिव्ह संबंध पाहिजे. कारण चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला उद्योगाची दिशा देणार असतो, कारण तो इतर हजारो उद्योजकांबरोबर काम करत असतो आणि तो उद्योगाचा डॉक्टरच असतो. त्याच्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न हा तर एक बेसिक पार्ट झाला, पण उद्योजकाचे विविध अँगल असतील, बँकिंग असेल, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही चार्टर्ड अकाउंटंटचं नियमित मार्गदर्शन घेऊन कुठलाही व्यावसायिक निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही उद्योजकाच्या संदर्भात काम करणारे जे कन्सल्टंट असतील, सीए असतील, या सगळ्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन जर आपण पुढे केलं तर आपल्याला अडचणी पुढे येणार नाहीत. सर, तुम्ही मगाशी उल्लेख केला की नादान परिंदे ही तुमची एनजीओ हो. आहे. तर हो. आपण जेव्हा कोणत्यातरी खडतर परिस्थितीतून येतो, तर समाजाला बरोबर. देखील आपण काहीतरी देऊ इच्छितो, या बरोबर. उद्देशाने तुम्ही ही संस्था चालू केलेली आहे, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. मुळामध्ये मॅडम मी एक काय पाहिलं की आज समाजामध्ये म्हणजे शहरी भागामधला स्लम असेल किंवा ग्रामीण भाग असेल किंवा जी आर्थिक परिस्थिती जी बिकट आहे, अशी सगळा जो समाज आहे, तर त्या समाजातल्या मुलांमध्ये कुठेतरी रोल मॉडेल नाही आहेत मॅडम, की त्यांना एक विश्वास बसेल. म्हणजे माझ्यासारखा एखादा असेल की ज्याला वाटलं की आपण चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतो, पण आता परिस्थिती अशी आहे की अ, मुलांना रोल मॉडेलच नाहीयेत. आपण हे होऊ शकतो, आपण आय एस होऊ शकतो, IPS होऊ शकतो, आपण सीए होऊ शकतो, डॉक्टर होऊ शकतो, आपण एक चांगले उद्योजक होऊ शकतो. तर हा कुठेतरी त्यांना समोर नसल्यामुळे की त्यांच्या मनामध्ये एक संकुचित भावना असते की आपण हे करू शकतो का. तर मग मी विचार केला की आपण ह्या मुलांना पर्यंत पोहोचलं पाहिजे, मुलांना आपल्या माध्यमातून आपण त्यांना एक रोल मॉडेल म्हणून त्यांच्या समोर उभं राहायला पाहिजे आणि मुलांना हा एक कॉन्फिडन्स दिला पाहिजे की तुमच्या आमच्यामधलाच एक व्यक्ती, तुमच्या आपल्यामधलाच एक अभिजित हा एक पुढे जाऊन यशस्वी होऊ शकतो, सीए होऊ शकतो, तर तुम्ही देखील ती गोष्ट करू शकता. आणि मग त्यांना हे मार्गदर्शन करण्यासाठीच फक्त नादानपर्यंत फाउंडेशनची स्थापना झाली आणि त्याच्या माध्यमातून आजपर्यंत 50-60 हजार मुलांना महाराष्ट्रभर विविध माध्यमातून मार्गदर्शन आम्ही केलेलं आहे. तर तुमच्या या सगळ्या कामासाठी तुमच्यावर 2 पुस्तकं देखील लिहिली गेलेली आहेत. तर त्याच्याबद्दल हो. सांगा. कारण का एवढ्या लहान वयामध्ये इतकं हो. चांगलं काम करणं आणि त्याच्यावर पुस्तक येणं, बरोबर. तर हा जो अनुभव आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. हे सगळं काम करत असताना 2016 साली माझी श्री मनोज अंबिके, जे माय मिरर पब्लिकेशनचे संस्थापक आहेत आणि एक प्रचंड उत्तम कॉर्पोरेट ट्रेनर ते आहेत आणि माय मिरर पब्लिकेशन चे आज मराठी, हिंदी आणि मराठीमध्ये मोठं नाव आज प्रकाशनामध्ये आहे. तर ते आमच्या कंपनीसाठी एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून आम्ही त्यांच्या संस्थेची अपॉइंटमेंट केली होती. मग त्या दरम्यान आम्ही चर्चा करत असताना माझी स्टोरी मी त्यांना शेअर केली की अशा अशा पद्धतीने, आणि ती स्टोरी शेअर करत असताना त्यांना ती खूप इन्स्पायरिंग वाटली. आणि सरांनी आणि आम्ही चर्चा करत असताना सर असा एक आमचं एक निघालं की याच्यावर जर एखादं पुस्तक झालं तर त्याच्यातनं आज अनेक महाराष्ट्रभर लायब्ररीमध्ये ते पोहोचेल आणि मुलांना वाचनाच्या माध्यमातून एक वेगळी प्रेरणा मिळेल. तर मग आम्ही ते पुस्तक करायचं ठरवलं आणि त्या पुस्तकाला मग स्लम डॉग सीए असं एक चांगलं टायटल पण दिलं.
तर स्लम डॉग सीए म्हणजे स्लम डॉग मिलेनियर त्यावेळेस आला होता, त्या संदर्भातलं ते स्लम डॉग सीए असं ते नाव आलं. आणि मग ते पुस्तक 2017 साली डॉक्टर उज्ज्वल निकम जे आहेत आपले, त्यांच्या हस्ते पुण्यामध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये त्याचं प्रकाशन पार पाडलं. त्याच्या आज 4-5 आवृत्त्या निघालेल्या आहेत. आणि मागच्याच 2 महिन्यामध्ये माय मिरर पब्लिकेशनच्या माध्यमातून अमेझॉनच्या ऑडिओ बुकमध्ये ते सिलेक्ट झालं. आणि अमेझॉनने त्यांच्या सगळ्या रिसोर्सेस वापरून आज ते ऑडिओ स्वरूपामध्ये आज अमेझॉनमध्ये सुद्धा ते पुस्तक उपलब्ध आहे. आणि ते पुस्तकामध्ये मॅडम अनेक स्टोरीज अशा आहेत की ते वाचल्यानंतर म्हणजे अगदी मुलांपासून ते अगदी 60पर्यंत गेलेल्या मंडळींपर्यंत ते पुस्तक आज त्यांना इन्स्पायर करते. आणि म्हणजे कालच माझं एक दुसरं उद्योगशैली नावाचं पुस्तकाचं प्रकाशन शनिवारी पार पडलं. तर त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा एक 9वीतली मुलगी आली होती की तिने ते पुस्तक वाचलं होतं. आणि मग ती ती प्रेरित झाली होती की आम्ही सुद्धा काहीतरी करू शकतो. तर मला ते खूप समाधान वाटतं की ते पुस्तकाच्या माध्यमातून आज महाराष्ट्राभर सगळीकडे लोक वाचतायत आणि त्यातनं प्रेरणा घेत आहेत. तुमच्या या सगळ्या एकूण जीवन प्रवासामध्ये तुमच्या परिवाराने तुम्हाला कसं सपोर्ट केलं? खास करून तुमच्या आईने तुमच्या आयुष्यातलं योगदान काय आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. आईचं प्रचंड, जसं तुम्ही पण म्हटलं की तुम्हालाही आईने एक कॉन्फिडन्स दिला की तू कर. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की आपली आईच आपल्या बरोबर असेल तर अगदी देव सुद्धा म्हटलं की तुझं होऊ शकत नाही, तर ती गोष्ट होऊ शकते असं मला वाटतं. तर आई खूपच जास्त प्रगल्भ विचाराची माझी आहे. आणि मग तिने सुद्धा म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये ती सुद्धा मला कधी असं म्हणाली नाही की कशाला तू त्याच्या नादी लागतोय, लोक एवढी सगळी म्हणतायत की एवढं सोपं नाहीये. फक्त ती एकदा म्हणाली होती की बाबा तू आता आपली तयारी, पैसे वगैरे नाहीयेत, तुझी काही हे दिसत नाहीये, आपल्याकडे कसं जाणार पुण्याला वगैरे. तर मग तू ग्रॅज्युएशन म्हणजे 3 वर्ष झाल्यानंतर मग कर, एवढंच ती म्हणली. पण अख्ख्या पूर्ण प्रवासामध्ये तिने कधीही मला असं जाणून दिलं नाही किंवा ह्या सगळ्या याच्यामध्ये मी 5 वर्ष पुण्यामध्ये होतो. या सगळ्या असताना तिथली परिस्थिती, माझा लहान भाऊ शिक्षण त्यावेळेस घेत होता. तर तिने तिची जबाबदारी जी आहे, म्हणजे अजून सुद्धा अगदी काय असेल तरी तिच्याकडे सेव्हिंग असतं, जाताना 500 रुपये तुला काय कमी पडतंय का, अशीच भूमिका तिची आज पण असते. तर ते आईशिवाय हा सगळा प्रवास माझ्या मते अशक्य होता. म्हणजे ते काय, मी नेहमी म्हणतो की माझं ह्या सगळ्या प्रवासामध्ये 1% सुद्धा कॉन्ट्रीब्युशन असेल तरी खूप झालं. 99% कॉन्ट्रीब्युशन माझी आई, समाजातली सगळी चांगली मंडळी, ज्यांनी सगळ्या मला आधार दिला, पुस्तक प्रकाशित झालं. तर ह्या सगळ्या मंडळींचं हे सगळे क्रेडिट आहे. मी फक्त त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो असं मला वाटतं नाही. तर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन. अनेक विद्यार्थी लोक, स्टुडंट्स या आपला व्हिडिओ व्हिडिओ बघत असतील, तर या मुलांना तुम्ही काय बरोबर. संदेश द्याल? हे विद्यार्थ्यांना सांगण्या अगोदर एक हे करतो की काल म्हणजे आज ह्या मुलाखतीचा योग खरं जो आला तो डॉक्टर उमेश शुभांगी कणकवलीकर सर आणि निशिगंधा मॅडम, ज्या खूप दोघंही मंडळी प्रचंड मोठं काम या देशामध्ये करतायत. आणि आमचा स्नेह गेल्या 5 वर्षापासून आलाय. आणि सरांच्या माध्यमातून आज या मुलाखतीचा योग आला. त्याबद्दल सर्वप्रथम त्या उमेश कणकवलीकर सर आणि निशिगंधा मॅडम यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि त्यांची मुलाखत माझ्या मते काल युट्यूबला लाईव्ह आली आहे. तर आपल्याला सर्वांना ती विनंती करतो की ती मुलाखत बघा. सरांना योग्य म्हणजे शक्य असल्या सरांना आपणही, सरांचं शिरूर या ठिकाणी खूप मोठी ग्रंथसंपदा आहे. म्हणजे मी आजपर्यंत एवढा ग्रंथ असलेला घरामध्ये पुस्तकालय असणारं मनुष्य बघितलं नाही. आपणही तिथे भेट द्या, तर आपल्यालाही खूप त्याच्यातून शिकायला मिळेल. तर पुन्हा एकदा धन्यवाद सर आणि मॅडम आमचे. तर विद्यार्थ्यांच्यासाठी जर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जर मला काही सांगायचं असेल तर मला असं वाटतं की आपण पहिले आपले जे रूट्स आहेत, जे आपले आई वडील जे आहेत, या आई वडिलांना ना निर्णय प्रक्रियेमध्ये बरोबर ठेवा. आपल्या आई वडिलांना कदाचित आपल्याला कमी माहिती असेल तुमच्यापेक्षा, परंतु त्यांच्या पाठिंब्याशिवाय आणि त्यांच्या सहकार्याशिवाय आपण आयुष्यामध्ये तुम्ही किती जरी पुढे गेला तरी त्या रूट्सला तुम्ही धरून राहा.
आणि मी जसं म्हटलं की सुरुवातीला, की तुमचा तुमच्यावर विश्वास असणं गरजेचं आहे. म्हणजे इतर लोक काही निगेटिव्ह बोलतायत किंवा काही अवघड आहे असं बोलतायत, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, की तुमच्या आयुष्यामधलं बेस्ट शॉट त्या ठिकाणी तुम्ही द्या. कुठल्याही, कारण की प्रत्येक जण जो आहे तो त्याच्या त्याच्या भिंगातनं तो बघत असतो. कदाचित त्याला ते अवघड वाटत असेल, पण तुम्ही जोपर्यंत त्या क्षेत्रामध्ये पडत नाही तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट कळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल, कितीही मोठा असेल, म्हणजे मी नेहमी माझ्याकडे आलेल्या कुठल्याही व्यक्तीला मी म्हटलेलं आठवत नाही की नाही नाही तुला हे शक्य नाही. सगळं या जगामध्ये शक्य आहे. प्रत्येक यशस्वी जो झालेला व्यक्ती आहे तो कुठेतरी खडतर प्रवासामधूनच झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास तुमच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवा, प्रचंड वाचन करा, आणि तुमच्या हातामध्ये जे आहे ना, जसं तुमच्या हातामध्ये अभ्यास करणं असेल तर ते तुम्ही 100% द्या. नाही झालं तर तो कौल पण तुम्ही एक मोकळ्या मनाने, मोठ्या मनाने तो ऍक्सेप्ट करा की मला नाही झालं, आणि पुढे जा. त्या तिथेच अडकून त्या ठिकाणी राहू नका. म्हणजे मी सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट झालो फ्लो मध्ये बाय चान्स. जर कुठे काही मध्ये असा प्रॉब्लेम आला असता तर मी खूप मोठ्या मनाने तो ऍक्सेप्ट केला असता की नाही, आपल्याला याच्याने नाही झेपत आहे किंवा नाही जमत आहे, आपण याचा नाद सोडला पाहिजे आणि आपण मूव्ह ऑन झालं पाहिजे. तर करिअरचा मोठं ज्यावेळेस आपण स्वप्न बघतो तर एक अशी वेळ येते की जिथं ठरवावं लागतं की अरे खरंच आपण त्याला लायबल आहोत का, केपेल आहोत, आणि हे आपल्याशिवाय दुसरं कुणीही ओळखू शकत नाही. त्याच्यामुळे आपण स्वतःवर विश्वास ठेवा आणि ते अंतर्मनाचा कौल घ्या आणि पुढे जा. जसं मॅडम तुम्ही सुद्धा, म्हणजे मी ज्यावेळेस मला सरांनी काल सांगितलं की 365 दिवस सरांचा मॅडम म्हणजे मला पहिल्यांदा सगळ्यात प्रश्न पडला की सोपं नाही मॅडम, मी सुद्धा खूप त्याच्यामध्ये काम करतोय. 365 दिवस कुठलीही तपश्चर्या करणं हे एकदम महाकठीण काम आहे. म्हणजे मला असं वाटतं की एखादं वर्ल्ड रेकॉर्डसाठी तुम्ही अप्लाय करून ठेवा. मला असं वाटत नाही की कुणी 365 दिवस अशा प्रकारच्या सलग मुलाखती घेतल्या असतील. त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार. म्हणजे हा प्रयोग म्हणजे हे प्रण हातात घेणं हे सुद्धा एक जिद्दीचीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे हॅट्स ऑफ टू यू की तुम्ही सुद्धा हे शिवधनुष्य पेललं आणि 365 दिवस आज ह्या गोष्टीला पूर्ण होतात. म्हणजे मॅडम 365 दिवस एका वेळेला उठायचं जरी ठरवलं कोणी तरी शक्य होत नाही. तर आपण तर या सगळ्या मंडळींना शी बोलवून एकत्र येऊन त्या मुलाखती पार पडल्यात. तर आपलं आणि आपल्याला ज्यांचं आपण म्हणूयात पाठबळ आहे, आपले मिस्टर असतील, आपल्या आई असतील, आणि अजून जे आपली समविचारी मंडळी असतील त्यांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे तुम्हाला बळ मिळालं आणि आज हा सगळ्या मुलाखती पार पडतात. त्याचं पुन्हा एकदा आपले अभिनंदन. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की आपला हा जो 365 दिवसाची ही सिरीज आहे, ही ऑलरेडी हम्म. 5 बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आपल्या ह्याची नोंदणी झालेली आहे. वा वा वा. इंटरनॅशनल बुक ऑफ छान. रेकॉर्ड चं आपलं फायनलायझेशन झालंय. OMG बुक ऑफ वा. रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, छान. इंडियन बुक ऑफ ग्रेट. रेकॉर्ड आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्ड. आणि त्यासोबत मस्त. आपण लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड साठी देखील जातोय. तर या सगळ्या वा. बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव झालेलं आहे. नाही, होणारच आहे. आणि काय म्हणजे तेच म्हटलं त्याचा की मोठा कार्यक्रम आपण 20 तारखेला ठेवलाय शिवाजी मंदिरला. नक्की. येस. आमची उपस्थिती आहे मॅडम त्याला. 20 तारखेला येतोय आम्ही सगळे. त्यासोबत तुमचा हा जो जीवन प्रवास होता तो खूप प्रेरणादायी होता. आणि एक माझ्या या सिरीज मध्ये 365 दिवस, 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. येस, थँक्यू मॅडम. थँक्यू. नमस्कार. Thank you.